की जय। समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। या ठिकाणी सर्वांसाठी मांडली जाईल. पुणे म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या समेत व्यासपीठावर आमचे योगेश अण्णा टिळेकर भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका सगळ्यांच्या होती. तर आपलं सगळ्यांचं स्वागत. जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना ही आमची युती आहे. त्यामध्ये आरपीआय आणि भारतीय जनता पार्टीची आमची युती सर्व जागा जे काय वाटप होतं ते सर्व संमतीनं पूर्ण झालं. शिवसेनेच्या संदर्भात काही एबी फॉर्म त्यांनीही जादा दिलेत, काही आमच्याकडनंही जादा दिले गेले, परंतु अजूनही युती व्हावी याच भूमिकेमध्ये आम्ही सुद्धा आहोत. त्यामुळे युती राहावी याचे प्रयत्न आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, यांच्यातील चर्चेतनं ही युती राहावी अशा पद्धतीची आम्हाही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ती भूमिका आहे. त्यामुळे युती टिकेल या पद्धतीने यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जो मी ज्याचा उल्लेख या ठिकाणी करेन की एकूण उमेदवारांची संख्या पाहता 92 महिलांना आम्ही उमेदवारी दिली आहे. म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व कसं देता येईल. खरं तर 50% आरक्षण असल्यानंतर एकूण 83 महिलांना उमेदवारी देणं किंवा तिकीट देणं अपेक्षित असताना आमच्याकडे जवळपास 92 महिलांना या यादीमध्ये